तर नमस्कार मंडळी, आपल्याकडे आज जी गाडी आली आहे ती गाडी आली आहे कोल्हापूरवरनं. FH17 आहे, पण सर व्यवसायानिमित्त आपल्या कोल्हापूरला असतात. तर कोल्हापूरवरनं सर आपल्याकडे आले, गेल्या महिन्यात त्यांनी बुकिंग केलं होतं आणि आता आपल्याला त्यांच्या गाडी फिटिंग झाली आहे. सरांनी गाडी चालवली पण आहे. एक 27-28 किलोमीटर आपण गाडी आपण नेहमी गाडी जेव्हा फिटिंग करतो तेव्हा लांबून लोक येतात आणि माझ्याकडे प्रॉपर ट्रायल दिले. तास, दीड तास, 2 तास लागले तरी चालतील. प्रॉपर ट्रायल झाल्यानंतर जेव्हा सर किंवा जे गाडीचे ओनर आहेत ते सॅटिस्फाईड झाले की बाबा मला परफॉर्मन्स एकदम करेक्ट आला, तेव्हाच आपण गाडी डिलिव्हरी करतो. नाही तर गाडी डिलिव्हरी करणार नाही तुम्हाला एकदम परफेक्ट परफॉर्मन्स आल्याशिवाय. आता काय झालं की गाडी आम्ही फिटिंग तर झालीच आहे आणि ड्रायव्हर वेगळी असते, म्हणजे नाही का सीट अल्ट्रेशन वगैरे पण करावं लागतं सगळं. तर आता आपण पहिल्यांदा परफॉर्मन्स बद्दल बोलू. गाडी आपण 27-28 किलोमीटर तुम्ही चालवली सर. आपण जवळजवळ 1-1.5 तास ट्रायल घेतली. 1.5 तास एक 25-27 किलोमीटर आपण गाडी चालवली. त्यामध्ये मला काही प्रॉब्लेम जाणवला नाही. जसं पेट्रोलला चालवताना मला वाटलं त्यापेक्षा मला चांगलं वाटलं जेव्हा मी सीएनजी वर चालवलं. सर मला चाललं म्हणलं मला म्हणजे पण ड्रायव्हर काही लोक म्हणलेत, पण आणखी जरांचं आलं की मला पेट्रोलपेक्षा चांगली वाटली. म्हणजे आमचा एक जुना व्हिडिओ आहे 1.5-2 वर्षापूर्वीचा, त्यात एक सरांनी असंच म्हणलं की मला पेट्रोलपेक्षा चांगली वाटते सीएनजी आणि परफॉर्मन्स एकदम बेस्ट आहे. बरोबर. पॉवर मध्ये मला काही कमी वाटलं नाही, उलट पॉवर जादा वाटली मला सीएनजीला. त्याच्यामुळे काय विषय नाही. लोक म्हणतात, म्हणजे मला तुम्हाला सांगायचं आहे की बऱ्याच लोकांना की ऍडव्हान्सर लावायला लागेल, लावलाच पाहिजे तरच परफॉर्मन्स येतो. आणि ह्या केसमध्ये तर आपण ऍडव्हान्सर पण नाही लावलाच नाही आणि प्रॉपर फक्त फिटिंग एकदम एक नंबर आहे. आपलं म्हणजे जे काम करतो आपण एकदम प्रॉपर आहे, कंपनी सारखं फिटिंग. आणि जे ट्युनिंगचा विषय त्याला वेळ देतो आपण प्रॉपर. तो जर वेळ दिला ना तर गाडीला कुठल्याही ऍडव्हान्सरची गरज पडत नाही. आपण 1-1.5 तास लागला आपल्याला. 1.5 तासामध्ये आपण टोटल तुमचं ट्युनिंग झालं, तुमचे टेस्ट राईड झाले, त्यानंतर तुमचं काय ते आपण त्याचं पूर्ण हे केलं, परफॉर्मन्स बघितला. त्याच्यामुळे काय विषय नाही. म्हणजे लॅपटॉप लावून मी स्वतः चालवली, चालवली तेवढीच मी पण चालवली. दोघांनी मी चालवल्यानंतर जेव्हा मला वाटतं की आता परफेक्ट झाली तेव्हा मी सरांना दिली. बरोबर. सरांनी चालवल्यानंतर सरांचा जेव्हा मला फीडबॅक आला तेव्हा मला भारी वाटलं. म्हणजे असं बोलणारी लोक खूप कमी असतात. बरोबर. की जे बाबा आलंय म्हणून बरोबर. नाही एकदम महत्वाचं, एकदम प्रॉपर काम झालं. सीट जर म्हणतो आपण, सीट तुम्ही बसून बघितलं, सीट पण बसून बघितलं. हा, काही फरक पडत नाही. जसं आपलं ओरिजिनल जे सीट आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये काही फरक पडत नाही. तसं ओरिजिनल तसंच सेम तसंच वाटतं आपल्याला. तुम्हाला मी खोलून पण दाखवलं. हा, आणि खोलू पण शकतो आपण. जर आपल्याला गरज पडली तर खोलू पण शकतो आणि परत लावू पण शकतो. सेम प्रोसेस. त्याच्यामध्ये काही फरक बसायला लागतो. तुम्हाला काय चांगलं वाटतं मी तरी बसायला लावतो. तुम्ही बसून बघितलं, एकदम व्यवस्थित आहे. सरांची हाईट साधारण मला वाटतं 5'8", 5'9" असेल. 5'9" तरी एकदम व्यवस्थित बसले होते, काही प्रॉब्लेम नाही. तर अशा प्रकारे गाडीचं सगळं आपण परफॉर्मन्स वगैरे बघितला. परफॉर्मन्स एकदम व्यवस्थित आला. मी काय करतो, गाडीचं आपण फिटिंग एकदा दाखवून घेतो आणि मग आपण गाडी डिलिव्हरी करतो. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणावरून सुरुवात करू. या ठिकाणी फिलिंग वॉल बसवलाय, इथे ईसीएम बसवलाय. ईसीएम बसवण्यासाठी पण प्रॉपर ब्रॅकेट लावलाय. वायरिंग जर बघितली आपण तर वायरिंग प्रॉपर, म्हणजे इन्सुलेटेड. आपण कंपनीची वायर आहे की आमची वायर आहे ओळखू शकणार नाही. इकडनं जी गेली ते हाय प्रेशरची पाईपलाईन एकदम आखीव रेखीव पद्धतीने पाठीमागे घेऊन आपण त्याला इन्स्टॉल केलेली आहे. त्याच्यानंतर ईसीएम कडनं येणारी जी वायरिंग आहे ती या ठिकाणावरून आपण बघू शकतो. एकदम प्रॉपर वायरिंग, आपण कंपनीसारखी वायरिंग करण्याचा प्रयत्न करतो. फिटिंग टोटल जी आहे ती पण आपण कंपनीसारखी करण्याचा प्रयत्न करतो. तर हे अशा प्रकारे आपण हा इंजेक्टर बघतोय. इंजेक्टरचं ब्रॅकेट एकदम प्रॉपर लावलेलं आहे. त्याला आपण स्वतः बनवतो, स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो. एकदम फॅब्रिकेटेड ब्रॅकेट या ठिकाणी बसवलेलं आहे. लो प्रेशरची पाईप, मॅप सेन्सर व्यवस्थित पाठीमागच्या बाजूला गेलेली आहे. त्या ठिकाणी आपण रिड्युसर पण लावलेलं आहे. एकदम प्रॉपर परफेक्ट फिटिंग झालेलं आहे. आपण बघू शकतो की म्हणजे एकदम कंपनीसारखं, म्हणजे कुठेही अस्तव्यस्त वायरिंग नाही. इकडच्या तिकडच्या पायपिंग अशी वाकडी गेली आहे, कुठून गेली आहे. एकदम पायपिंग बघितली आपण एकदम व्यवस्थित, इकडनं बेंड, इकडे सरळ आणि आखीव रेखीव पद्धतीने अशा प्रकारे सगळं फिटिंग झालंय. मी पाठीमागचं एकदा फिटिंग दाखवतो. टँक डिक्कीमध्ये, तर हे अशा प्रकारे हा टँक आपण या ठिकाणी इन्स्टॉल केलाय. आणि सीट जर बघितलं आपण, सीटचा अल्टर म्हणजे तिथून बघितलं आपण एकदम व्यवस्थित, जिथं ओरिजिनल तिचे लेग लॉक होतात त्या ठिकाणी लेग लॉक झालेले आहेत. इकडनं बघितलं आपण रिक्लाइन व्यवस्थित आहे, या इकडे लॉक झालेलं आहे. अशा प्रकारे सीटचं अल्ट्रेशन झालंय.